ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री रघुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। नारायणं पद्मभूं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं श्रुतं गौरवदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथासि श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च स्थावरं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितौ वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यानन्दं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति देवभावि योगवद्दत्तदेहाय दक्षिणामूर्ते दक्षिणामूर्ते। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवजी महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने असा हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। या शक्तिपात मार्गामध्ये सद्गुरूंचे जे स्थान आहे आणि त्यांची जी लक्षणं आहेत त्यांचा विचार आपण काल करत होतो। सद्गुरू आदर्श असतात आणि अशा आदर्श सद्गुरूंची जी लक्षणं आहेत ही महान असतात। ही लक्षणं सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये जी असतात तीच सद्गुरूच्या कृपाप्रसादाने शिष्याला प्राप्त होतात। आणि अशी आदर्श लक्षणं म्हणजे सद्गुरू जेव्हा शिष्याला प्राप्त होतात तेव्हा तो शिष्यही मग सद्गुरू बनतो। तेव्हा शक्तिपात मार्गामध्ये गुरु आणि शिष्य वास्तविक हा भेद नाहीये। गुरु शिष्याला आपल्या सारखं करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे ते शिष्य लोक सद्गुरूंचे जे श्रेष्ठ गुण आहेत ते अंगीकारू लागतो। म्हणून गुरु आणि शिष्याचा हा भेद आपल्या सांगण्यावर गुरुची शक्ती शिष्यामध्ये अवतरलेली असेल
शिष्यामध्ये आणि गुरुमध्ये शक्तीचा दृष्टीने फरक नाहीये. जी गुरुशक्ती जागृत गुरुशक्ती गुरुमध्ये आहे तीच गुरुशक्ती आता शिष्यामध्येही कार्य करू लागलेली आहे. तेव्हा अंतर्बाह्य असे सद्गुरूच्या प्रसादाने शिष्यही सद्गुरू बनत राहतो. काल आपण त्यांच्या काही सद्गुणांचा विचार केला. हे सद्गुरूचा वेश, त्यांचं शरीर, त्यानंतर त्याची कृपादृष्टी, त्यांचं अंतरंग ध्यान, त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला संतोषाचा आणि आत्मतृप्तीचा भाग, त्यानंतरचा गुण आहे म्हणजे सर्वभूत मात्रांच्या बाबतीत समान. सद्गुरू हे समदृष्टी असतात. हा समदृष्टीचा भाव जर शिष्यामध्ये आला तर मग तो कुणाची निंदा, कुणाची स्तुती, कुणाचा द्वेष, कुणाचा नसर करत नाही. सर्वभूती तोच आत्मा असल्यामुळे तो समता आणि समता दृष्टीने पाहतो. म्हणून श्री असो धन मान प्रतिष्ठा यांची आसक्ती त्या सद्गुरूच्या ठिकाणी असल्याने वायू समितीत वायू ते सर्वासून सद्गुरू आणि सद्गुरूचे शिष्य अभिनव असतात. ते तृष्णारहित विकल्पशील असतात, मननशील असतात, धर्म नीती शास्त्रांची त्यांचा आदर करणारे, याची स्थिती करणारे असतात. अशा प्रकारे समतेचा हा भाव करता अनेक गुणांनी निर्माण होतो. त्यानंतर पुढचा गुण आहे त्यांचा केवळ वाचिक बडबड, शाब्दिक कथन, शब्दाचा द्वारे शिष्याचे मनोरंजन केलं किंवा शिष्याला अर्पण ठेवलं असं नसतं. शब्दापेक्षा अनुभव श्रेष्ठ आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा म्हणजे अनुभव असते. इतर मार्गांमध्ये काय आहे, शब्दांचा जास्त जोर असतो, शब्दांचं आकर्षण असतं. अनेक प्रवचनकार श्रोत्यांना मोहित करतात. सद्गुरू श्रोत्यांना मोहित करण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्या शब्दांमधून आकर्षण करून त्या शिष्याला आपल्या वाणीने मोहित करणं हे त्यांना पटत. त्यापेक्षा त्या शिष्याला असे सोपे आणि सरळ सोपे शब्द वापरून त्याला अनुभवाकडे वळवायचे. अनुभवाकडे वळवणं हे सद्गुरूचं कार्य. आणि जर गुरुला अनुभव देता येत नसेल तर ते आदर्श सद्गुरू होऊ शकेल. आदर्श सद्गुरूंचं हे महत्वाचं लक्षण आहे की शिष्याला ते अनुभूती देतात. या अनुभूतीलाच आपण विज्ञान म्हणतो. ज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये हात आहे. ज्ञान हे बाह्य गोष्टीचं आणि शाब्दिकही असू शकते, ग्रंथातून असतं, विवेचनातून येते. परंतु विज्ञान जे आहे ते मात्र अनुभूतीतून येते. म्हणून अनुभूतीचं ज्ञान देणं हे सद्गुरूचं महान कार्य आहे.
आणि जिथं तुला अनुभव येत नसेल, अनुभूती येत नसेल, ते मग शाब्दिक ज्ञान किती जरी मोठं असलं तरी ते अंतःकरणामध्ये राहत नाही, कारण आपण विसरून जातो. अनुभव आम्ही सहसा विसरत नाही. अनुभव हा अंतरंग असतो. म्हणून अंतरंगाचा जो अनुभव आपल्याला येतो तो आपण तरीही विसरू शकतो. म्हणून सद्गुरूचा अनुभव ज्ञानाला भिन्न स्वरूपात वेगळा समर्थांनी हा सिद्ध करून केलेले स्मितानंद स्वामी म्हणतात, मुख्य सद्गुरूंचे लक्षण स्मितानंद स्वामी सांगितलेल्या मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान. सद्गुरू त्या ठिकाणी शुद्ध विमल, मनरहित, स्वच्छ असं ज्ञान असतं. सद्गुरू त्या ठिकाणी विमल ज्ञान असतं. आधी पाहिजे विमल ज्ञान आणि मग निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आणि मग ते निश्चयाचं समाधान करून देण्यासाठी अंतर्गत जातात आणि स्वरूप स्थिती जी आहे, आत्मस्थिती जी आहे तिला स्पर्श करतात. म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये ती शक्ती आहे की ती अंतरंगात शिकून आत्मस्वरूपाकडे जाते. तेव्हा समर्थांनी बरोबर मोठे सद्गुरूंच्या या महान लक्षणावर असं विमल शुद्ध ज्ञान स्वरूप स्थिती करून देणारं आहे, त्यांचा अनुभव देणार आहे. तसं यावरी वैराग्य प्रमेय. सद्गुरू म्हटला की तो विरक्त असला पाहिजे, वैराग्य संपन्न असला. त्याला कुठल्याही या संसाराचा मोह, कामना, वासना, इच्छा म्हणून वैराग्य, प्रबळ वैराग्य असावं सद्गुरूच्या ठिकाणी. आदर्श सद्गुरू हा वैराग्य संपन्नच असतो. यावरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदासीन केवळ. त्यामुळे त्यांच्या ज्या वृत्ती आहेत त्या उदासीन असतात. म्हणजे कुठल्याही मोहाकडे, कुठल्याही लोभाकडे वळत नाही. उदासीन वृत्तीचा मनुष्य जो असतो तो त्या जगातल्या अनेक आकर्षकांचा, जगातील अनेक मोहांचा उपहास करतो. म्हणजे त्यांच्याकडे उदासीनतेने पाहतो. आहे काय, नाही काय, आपल्याला काय करायचं, अशा वृत्तीने तो पाहतो. तेव्हा यावरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदासीन केवळ, विशेष आचरे निर्मळ स्वधर्माशी. आणि स्वधर्माचं आचरण तो विशेष पद्धतीने पाळतो. त्याचं आचरण अतिशय शुद्ध आणि धार्मिक असत, स्वधर्माला धरून असत. स्वामी समर्थ म्हणाले, याहीवरी अध्यात्म श्रवण. सद्गुरूंना अध्यात्म श्रवणाची गोडी असते. म्हणून ते आध्यात्मिक बाबतीमध्ये रुची घेणारे असतात. याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण. आणि मग ते त्यांना ती गोडी असल्यामुळे ते भगवंताचं स्वरूप वर्णन करतात, निरूपण करतात, सांगत असतात. हरिकथा सांगणाऱ्या त्यांनी जेथे परमार्थ विवरण निरंतर
परमार्थाच विवरण ते करत असतात. निरंतर याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर निरंतर परमार्थाचं विवरण चालू असतं. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आदर्श सद्गुरू. अंतरंगामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान असतं. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन आणि बाहेर जे भजन करतील स्तुती करतील भगवंताची, ही निष्ठापूर्वक करतात. येथे बहुत भक्त जन विश्रांती पावते. स्वाभाविकच आहे, अंतरंगामध्ये ब्रह्मज्ञान आहे, बाहेर भजन आहे, आणि त्या भजनानं जे भक्त त्या ठिकाणी करतात त्यांना विश्रांती होते. त्यांचे श्रम नाहीसे होतात. विश्राम शब्दाचा अर्थ आहे श्रम रहित. विगता हा श्रमानी विश्राम म्हणजे विगता, श्रम म्हणजे कष्ट, दुःख, आजार, चिंता. भजनामध्ये बसलो आपण, भगवंताचं गुणगान ऐकायला बसलो आपण, ते आपलं आपली सगळी दुःख आपण विसरून जातो. अशा प्रकारे सद्गुरूच्या जवळ काय येतात त्यांना विश्राम मिळतो. आणि विश्रांती प्रत्येकाला पाहिजे ना. जगात अनेक काळज्या, दुःख, चिंता भरलेल्या आहेत. त्या दुःख, काळज्या, चिंतांनी जखडलेला हा विषय कधी विश्राम मिळावा, विश्रांती मिळावी म्हणून शोध घेतो. आणि तो गुरुच्या जवळ आल्यानंतर त्याला ते प्राप्त होतो. तेव्हा अशाच प्रकारे जसं हे स्वामी समर्थांनी आपल्याला सांगितलं, त्याचप्रमाणे संत भागवताचा 3रा अध्याय सांगत आहे. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं. त्यांनी ही सद्गुरूची लक्षणं सांगताना म्हणतात ते सद्गुरु दीनावरी. सद्गुरु काय करतात? दीनावरी. दीन म्हणजे गरीबाचा शब्द नाही. जो नम्र झालेला आहे, शरणागत झालेला आहे गुरुजींच्या, त्या दिनावर शरीराने स्पर्श दीक्षा, वाणीने शब्द दीक्षा, मनाने कृपा दीक्षा देऊन शिष्याची संसार बंधने तोडून त्याचा अहंकार व्यसा करतात. हे नाथ महाराज बोलता सद्गुरू जेव्हा त्या शिष्याशी बोलतात तेव्हा त्याच्या शरीराकडे पाहून त्याला स्पर्श देतात. नाही रे बा, काही असा तरी हात फिरवला एकदा ती स्पर्श दिशा मिळाली. तेव्हा शरीराने स्पर्श दिशा द्यायची. नंतर त्याच्याशी बोलत ते बोलत असताना ती शब्द दिशा मिळाली. शब्द दिशा आणि मनाने ते कृपा दिशा. कृपा दिशा मनाने देत असल्यामुळे त्या शिष्याला कळत नाही. तो शक्ती प्रसारणाचा एक प्रकार आहे. सद्गुरू आपली शक्ती त्या शिष्याला देताना त्याला कळते नाही की कशी काय ती शक्ती आपल्याला त्याच्यातून मिळते. आणि आपल्या शक्तिपाता मिळते शक्तिपातच आहे. तेव्हा गुरुची शक्ती त्या शिष्यामध्ये येताना त्या शिष्याला कळते नाही, अशी की त्याला नकळत शक्ती प्राप्त होते गुरुपासून. तेव्हा सद्गुरू दिनांतरी
शरीराने स्पर्श दीक्षा, वाणीने शब्द दीक्षा, मनाने कृपा दीक्षा देऊन शिष्याची संसार बंधने तोडायची. आणि दीक्षा शब्द म्हणजे काय? दीयते इति दीक्षा. दीक्षा शब्दाचा अर्थ आहे दीयते, दिली जाते. म्हणजे दीक्षेमध्ये देणं आहे. गुरु देतात त्यावेळेला त्याला, आणि मग दिल्याने काय होतं, तर ही शक्ती जेव्हा ते गुरु त्याला देतात म्हणून प्रसारित करतात, त्याच्यामध्ये संक्रमित करतात, त्यावेळेला त्याची संसाराची आसक्ती, कामना, वासना कमी, म्हणजे संसाराची बंधने ही तुटतात. शिष्याची संसार बंधने तोडून त्याचा अहंकार नाहीसा करतात. आणि मुख्य म्हणजे संसार म्हणजे काय माहिती का? अहंकार, अभिमान, गर्व, आशा. या अहंकाराने अनेक दुर्गुण त्याच्यामध्ये येत असतात आणि संसारामध्ये तो अनेक अशा कर्मांनी जपून जातो. ज्या अहंकाराने त्याला अनेक कर्म बंधनात टाकतात, तो अहंकारच आधी सद्गुरू नाहीसा करतात. ज्या शिष्याचा अहंकार गेला त्या अतिशय नम्र होणार. नम्र झाला बुधा त्याने गोविले अनंता. प्रत्येक दिवसात गुरुशी नम्र नाही, तर मग तो त्याचा अहंकार गेल्यामुळे सगळ्या ठिकाणी, सगळ्या प्राणी मात्राच्या ठिकाणी नम्र होतो. आणि अशा तऱ्हेने त्या भूताला तो करतो. जे जे दिसे भूत ते जाणले भगवंत, हा उपनिष्ठ गाणवाला. तेव्हा दुर्गो प्राणी, दुर्गो मनुष्य जे जे काय दिसेल ते सगळं भगवंताचं स्वरूप आहे असं काही त्याला तो नमस्कार करतो, वंदन करतो. त्यामध्ये नम्रपणा आहे. अशा तऱ्हेनं सद्गुरूच्या कृपेनं, दीक्षेने कसा प्रभाव पडतो ते बघा. म्हणून सद्गुरूच्या कृपेशिवाय माणसाला माणूस पण येत नाही. मनुष्यत्व जे आहे आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये मनुष्यत्व आहे. म्हणून तर मनुष्य म्हणतो आपण. मनुष्यत्व म्हणजे काय? मनुष्यत्व म्हणजे असा आहे की सद्गुणांनी युक्त असं जे तत्व आहे ते मनुष्यत्व आहे. पशुत्व काय? पशुत्व आणि मनुष्यत्वाच्या मध्ये काय फरक आहे? पशुत्वामध्ये वास्तविकपणा आहे, निर्दयता असते, क्रूरता असते, इतरांबद्दल दया नसते, इतरांबद्दल दयेचा भाव पशूंमध्ये. तुम्ही आता हे सगळे प्राणी जेवढे आहेत ना, त्यांच्या पुढे जर आपण काही खाद्य फेकलं तर ते असं भांडत बसतात. ते असं नाही म्हणणार आता माझं पेट भरेल, तूच खाऊन घे, आपण बाजूला घ्यावं असं नाही. बळी तो खान पेळ येतो, ज्याच्यामध्ये जास्त ताकद आहे तो जास्त खायला पाहतो. हा पशु स्वभाव आहे. अशी पशुवृत्ती माणसात नसते. जसा म्हणून त्याला मनुष्यत्व प्राप्त होते. मानव मनुष्यत्व हे जे आहे ते सत्तत्वाचं लक्षण आहे. म्हणून मनुष्यत्व धारण करून राहायला पाहिजे. पण आपण जसं पाहतो जगामध्ये काही माणसं पशुपेक्षाही जास्त मजबूत होतात. पशु तुल्यता असतात तर ते पशु सारखे तर होतात, पण पशुपेक्षाही मजबूत होऊन जातात, दुष्ट होऊन जातात, क्रूर होऊन जातात, भयानक कर्म करतात.
तेव्हा मानव झाला पाहिजे, मनुष्य झाला पाहिजे, मनुष्यत्व त्याच्यामध्ये राहिलं. आणि हे तेव्हा घडतं की जेव्हा सद्गुरू त्याचा अहंकार तोडून टाकतात. अहंकार गेल्याशिवाय माणसामध्ये विनय येते. म्हणजे काय, तेव्हा महाराज म्हणतात, गुरु आपल्या शिष्यांना जे प्रेम करतो ते जसा बाप मुलांवर प्रेम करतो, म्हणजे पुत्रावर प्रेम करण्याप्रमाणे गुरु शिष्यावर प्रेम करतो. शिष्याला पुत्रा समान समजून त्याच्या सुखात आणि दुःखात सहभागी होतो. म्हणून तर गुरुकडे येतात धावत लोक. गुरु जर म्हटलंय तू कोण आणि मी कोण, जा आता तुझी शरीर घेतली, तू करत काय करतो, तू तुला भेटायला गुरु असा कधी होऊ शकतो. आपल्या प्रत्येक शिष्याच्या सुख दुःखामध्ये तो सहभागी होतो. अनेक भोग शिष्याला भोगावे लागतात. तो संसारी असतो, बिचारा प्रपंचात असतो. प्रपंचामध्ये अनेक चांगले आणि वाईट सुख दुःखाचे भोग त्याला घ्यावे लागतात. ते भोग भोगताना सद्गुरू त्याला नेहमी सांगत असतात, अरे बाळा, भोग कुणाला चुकले रे, कोण असा सदैव सुखी आहे, कोण सगळी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुमचे शोधून पाहे. हे विचार करणाऱ्या मना तू असं शोधे की जगामध्ये पूर्ण सुखी असं कोणी आहे का रे. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहेतच. मग अशा या सगळ्या दुःखांमध्ये तो शिष्यही असतो. अशा त्या शिष्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याला दिलासा देणं, त्याला धीर देणं, त्याची सांत्वना करणं, त्याच्या दुःखामध्ये त्याला सावरणं, हे गुरुचं कार्य. आणि गुरु जर तसे करत नसतील तर तो शिष्य कसं संबंध ठेवेल. म्हणून गुरुला आपला शिष्य आपल्या प्रिय पुत्राद्वारे आणि त्याच्या सुख दुःखामध्ये तो सहभागी होतो. त्याचा जीव भाव आणि देव भाव कमी करण्याचा प्रयत्न करतात गुरु. हा फार महत्वाचं बरं आहे. जर आपला जीव भाव तुटला नाही, जीव भाव म्हणजे देहभाव, मी देह आहे, मी देह आहे, हा देहभाव जर तोडता आला नाही गुरुला तर मग काहीच तो नाही. म्हणून जीवभाव तोडता आला पाहिजे. जीवभावापासून त्याला अलग करता आला पाहिजे. अरे तू देह नाहीये, तू तर आत्मा आहे. अरे तू नुसता भक्त नाही तर तू भगवंतही आहे. अशा प्रकारचा जीवभाव तोडण्याचा प्रकार असतो. आणि जीवभाव तुटल्याखेरीज आत्मभाव येत नाही. कारण तो जीवभाव म्हणजे ते चैतन्य तिथं द्यायला शिकलेलं असताना ते बाजूला करून गेलं म्हणजे आत्महत्ये चैतन्य पुढे निघून. म्हणजे जीवभावाकडे लागलेलं चैतन्य आत्मभावाकडे लागलं. ते चैतन्य हे आत्मस्वरूप आहे ना. गुरुला केवढं काम करावं लागतं की त्याचा जीवभाव तोडायचा, म्हणजे जीवभावातून ते चैतन्य बाजूला करायचं आणि ते शिवभावामध्ये म्हणजे आत्म्याकडे लावायचं. अशा तऱ्हेनं त्याला शिवभावात नसलेल्या आत्मभावामध्ये आणायचं. त्याला नेहमी सांगायचं, अरे बाळा तू काही देह नाही नुसता, तू आत्मा आहेस, तू शिव आहेस, भगवान आहेस, असं त्याला सगळं सांगत राहावं.
हा बोध त्या शिष्याला जेव्हा देतात त्यावेळेला केवळ शब्दांची गडबड नसते बरं का. आत्मबोध देताना केवळ शब्दांची गडबड करून चालत नाही, तर चैतन्ययुक्त आत्मतत्वयुक्त असं ते स्वरूप असतं बोलण्याचं. कारण त्यांच्या शब्दांवरून चैतन्याचा प्रवाह वाहत असतो. म्हणून गुरु जेव्हा काही बोध करतात किंवा उपदेश करतात त्यावेळेला त्या ठिकाणी ते केवळ शब्द नसतात, तर त्या शब्दांच्या अंतरंगामध्ये असलेली शक्ती असते, गुरुशक्ती. आणि म्हणून गुरुचा बोध किंवा त्याचा उपदेश शिष्याला चटकन प्रभावित करतो. इतर जे अज्ञानी लोक असतात ते उपदेश करतात, ते शब्द वापरतील, जे गुरुने शब्द वापरले असतील ना ते शब्द ते दुसरे लोक ज्यांना आपलं ज्ञान नाही ते शब्द वापरतील, परंतु त्या शब्दांनी त्याचा काहीच परिणाम होतो. गुरुंनी ते शब्द वापरून जेव्हा त्याला तो बोध दिला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल होतो, परिवर्तन करतो. आता परिवर्तन का घडावं? याचा अर्थ असा की ते केवळ शब्द नसतात, त्या शब्दांच्या अंतरंगामध्ये शक्ती असते आणि त्या आत्मशक्ती युक्त अशा त्या बोधाने त्याच्यामध्ये परिवर्तन करतं, परिणाम दिसतो. सद्गुरूंचे शब्द जे असतात ते परिणाम करणारे शब्द असतात, ते साधे शब्द नसतात. तेव्हा सगळ्यांचा मी आहे, मी कुणाचा नाही असं नाही, सर्वच माझे आहे अशा प्रकारचा बोध त्याचा असतो. ते स्वतः आत्मतृप्त असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु जर बफलेला असेल, खादाड असेल, त्याला जर अनेक वासना इच्छा कामना असतील तर तो याच्याकडून हे घे, त्याच्याकडून हे घे, त्याच्याकडून हे माग, त्याच्याकडून हे घे असा दोस्त असतो. असे दोस्त मिळाले गुरु जगामध्ये. पण आत्मतृप्त झालेला जो सद्गुरू असतो तो कधी कोणाला काही मागत नाही. नको बाबा, तुझं तू दोन राजे तू खा, आनंदाने खा, आणि तू आनंदात राहिला म्हणजे मी आनंदात आहे. हा जो भाव आहे गुरुचा, हा अति श्रेष्ठ भाव आहे, आदर्श भाव आहे. मला तुझं काही, तू स्वतः आनंदात राहा बस, तुला आनंदात पाहिल्यानंतर माझं समाधान, अशी दृष्टी असेल सद्गुरूची. स्वाभाविकच त्या शिष्याला समाधान असतात, तेव्हा अरे आपल्या गुरुने आपल्याला काही आधी मागितले, आपण काहीतरी द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते आपसूक स्वखुशीनं जेवढं असेल, जितकं देता येईल त्याच्या क्षमतेप्रमाणे काही ना काहीतरी ते हे जे अर्पण आहे हे सत अर्पण आहे. गुरुने मागून घेतलेलं नाही, गुरुंनी कुठल्याही तऱ्हेने याचना केली नाही, मागणी केली नाही त्याच्याकडे की तू मला अमुक दे, चुमुक दे, असं करून तो जेव्हा सद्बुद्धीनं गुरुंच्या सेवेसाठी म्हणून काही देतो त्यावेळेला त्याच्यामध्ये खरी दानवृत्ती असते. दानत म्हणतो, ही दानत त्या शिष्यामध्ये अशी यायला पाहिजे की खुशीनं, स्वखुशीनं, आत्मखुशीनं आपल्याला जेवढं देता येईल आपल्या शक्तीयुक्त, आपल्या क्षमतेप्रमाणे तो गुरुच्या चरणी अर्पण करतो. आणि हे जे दान आहे ते सत्पात्री दान होत. उपात्री दान तर पुष्कळ करतो आम्ही, परंतु हे सत्पात्री दान असते. तेव्हा सद्गुरु आत्मसंतुष्ट असतात. तेव्हा अशा सद्गुरूकडून दिशा घेणं कर्म भाग्याचं लक्षण.
असे सद्गुरू त्यालाच मिळतात की जो खरोखर काही त्याने भाग्य कमावलंय, त्यालाच त्या सद्गुरू. सद्गुरू स्वयं शिवतत्व आहे, जसे ते गुरुतत्व आहे. गुरुतत्व म्हणजे शिवतत्व, आत्मतत्व. तेव्हा सद्गुरू शिवस्वरूप असतात. शिव स्वरूप कसं असतं, जसं पाहिलं तर भगवान शिवाचे आपल्याला पूजा करताच येणार नाही. त्याचं स्वरूप पाहिलं तर ते अज अनंत अव्यक्त अव्यय निराकार मनरहित सर्वत्र सूक्ष्म असत. कसं असतं, अज न जन्मणार व नाही, जे म्हणजे जन्मणार. शिवतत्व जन्म घेणे असं दाखवते, म्हणजे आत्मतत्व. तेव्हा ते अज असत. आणखी कसं असतं, अव्यय, त्याचा व्ययच होत नाही, अखंड दशेच्या कसं राहत. अनंत त्याला अंत नाही, निष्कर त्याचा कला नाही, भाग नाही, सुटे नाही, एक संधी असत. ते व्योमाकार असत, म्हणजे आकाशासारखं. आकाश जसं सर्वत्र सर्व ठिकाणी पसरलेले, तसं ते व्योमाकार असत. ते मनरहित असत. शिवतत्व हे मनरहित असत. बरं लक्षात ठेवा, मन आलं की मग जगाच्या वासना, कामना, इच्छा, भोग. म्हणून भगवंतामध्ये, शिवामध्ये ते मन नाही, मन रहित असत, सूक्ष्म असत सर्व. ते बघून दिसणार नाही, म्हणून सूक्ष्म असत. मग अशा त्या शिवाची पूजा कशी करणार. इतके चांगले सद्गुण जर त्या शिवतत्वामध्ये असतील तर स्वाभाविकच आपल्याला अशी इच्छा होते ना की अशा शिवाची पूजा व्हायला पाहिजे, पूजन व्हायला पाहिजे. म्हणून त्या भक्ताची, त्या साधकाची पूजा करण्याची जर इच्छा झाली शिवाची, आणि शिवाला कळतंय की हा जो माझा भक्त आहे तो माझी पूजा करू इच्छा, पूजन करू इच्छितो, मग त्याला पूजन करण्याची संधी कशी द्यावी. मग सद्गुरू रूपाने महेश्वरच अवतार घेतात. ते शिवतत्व एखाद्या गुरु रूपाने अवतरत आणि त्या गुरुच्या माध्यमातून शिवाची पूजा होते. असा प्रकारे सद्गुरू म्हणजे शिवतत्व असत, कारण ते शिवाच्या रूपाने अवतरलेलं असतं. शिव त्याच्यामध्ये येतात, आत्मा ते आहेच आहे. अशा तऱ्हेने ते गुरुपूजन म्हणजे शिवपूजन होऊन जातं. म्हणून स्वतः महादेव भगवान शंकर माता पार्वतीला सांगून राहिले, गुरुगीतेमध्ये सगळा तोच विषय आहे. भगवान शिव मातेला तेच सांगलेलं गुरुचं महत्व. शिव साक्षात बघा ना, गुरु रूपम समाश्रिता. हे म्हणतात, हे पार्वती, गुरु साक्षात, शिव साक्षात गुरु रूप. शिव काय आहे, साक्षात गुरु रूप आहे. गुरुला पहा एकीकडे आणि शिवाला एकीकडे पहा, मीच आहे तिथं. जो मी शिव आहे ना इथं, तो मी गुरु रूपात असतो. जेव्हा गुरु रूपात असलेला हा शिव पार्वतीला सांगतात, शिव साक्षात गुरु रूपम समाश्रिता. समाश्रिता म्हणजे त्या शिष्यामध्ये, त्या गुरुमध्ये ते आश्रय घेतात, गुरुमध्ये जाऊन बसतात. ते शिव आत्मा त्या ठिकाणी तो बसलेला आहे. तो शिव गुरुमध्ये भक्त्या संपूजेत. मग काय कर पार्वती, तुला जर पूजाच करायची असेल ना
भक्त्या संपूजे देवी मुक्तिंच प्रयच्छति. देवी तुला खरोखर माझी पूजाच करायची असेल ना तर तू गुरुपूजा कर. मग त्या गुरुपूजेतून तुला मुक्ती सगळं प्राप्त होते. आता तिला काय करायचं ते शक्ती देवता आहे त्यांची, परंतु हे लोकांच्या कल्याणासाठी भगवान सांगताय. लोकांनी हे ऐकावं संभाषण आणि त्याप्रमाणे गुरुमध्ये ते सगळं पाहावं, गुरुचं पूजन करावं. गुरुपूजनामध्ये सगळ्या देवांची पूजा येऊन जाते. पण आत्मपूजन हे तुझं आत्मा आहे, प्रत्यक्ष भगवान आहे. म्हणून भगवान शिव स्वतः पार्वतीला सांगितले की तू गुरुचीच पूजा कर. माझी पूजा करण्याच्या ऐवजी तू गुरुची पूजा कर. मी सगळे देव आले त्याच्याने, सगळी पूजा आली त्याच्याने, सगळं मिळेल तुला जा. अशा प्रकारचा बोध देतात. गौतमीय तंत्र नावाचं एक पुस्तक आहे. त्या गौतमीय तंत्रामध्ये सांगितलेले हे सगळं शास्त्रज्ञ केले त्या कालामध्ये. त्यामध्ये ते सांगतात मंत्र चैतन्य विज्ञाता गुरुमुक्ता स्वयंभुवा. काय सांगतो ते तंत्र? मंत्र चैतन्य विज्ञाता, मंत्रामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, जे आत्मतत्व आहे, चैतन्य आहे, त्याचं ज्ञान गुरुला असतं. हे जे मंत्र असतात ते मंत्र चैतन्य मंत्र जेव्हा होतात, गुरु मुखातून जेव्हा ते येतात तेव्हा तो मंत्र चैतन्य मंत्र होऊन जातो. हे देवी पुस्तकातून पाहून मंत्र वाचणं शाब्दिक ज्ञान आहे, शाब्दिक मंत्र होत. परंतु गुरुमुखातून आलेला मंत्र ऐकणं हे मंत्र चैतन्य मंत्राचं ऐकणं. मंत्र चैतन्य तो मंत्र. तेव्हा मंत्रामध्ये चैतन्य जर येत असेल तर गुरुचं चैतन्य त्यामध्ये येत. मंत्र चैतन्य विज्ञाता गुरु हा स्वयंभुवा. असा तो स्वयंभू गुरु त्या मंत्राला जेव्हा उत्तर म्हणजे बोलतो, सांगतो, विचारतो, त्यावेळेला त्या विचारणामध्ये गुरुची शक्ती समाविष्ट होऊन जाते, चैतन्य शक्ती एकत्र होऊन जाते. आणि मग तो मंत्र नुसता मंत्र राहत नाही, तो मंत्र चैतन्य होऊन जातो. म्हणून सद्गुरूकडून मंत्र घ्यावा. सद्गुरूकडून घेतलेला मंत्र हा मंत्र चैतन्य होतो. मंत्र तंत्रार्थ चैतन्य पुण्यली गती वेदका. ते तंत्र शास्त्राचं सांगतं की मंत्र तंत्रार्थ, तेव्हा हे जे मंत्र आहेत तंत्रामधून सांगितलेले त्यांचा जो अर्थ आहे तो कुंडलीची गती निर्माण करणारा मंत्र असतो. हे देवी आपल्या शरीरामध्ये जी कुंडली शक्ती आहे ना, ती झोपलेली आहे ना, निद्रित आहे ना, तिला जागृत करण्याचं कार्य गुरुरूपी मंत्र चैतन्य करत असतो. पण गुरुच्या मुखातून आलेला मंत्र चैतन्य असलेला मंत्र ऐकला बरोबर त्या कुंडलीला जाग येते, जागृत होते कुंडली शिष्याची. मंत्र तंत्रार्थ चैतन्य कुंडली गती वेद. मंत्र सिद्धांत विधिवत गुरु भवती नावरा. मंत्रांना सिद्ध करून मंत्र सिद्धांत विधिवत आणि योग्य मार्गाने विधिवत गुरु भवती नावरा. गुरु आपल्याला परेपर्यंत घेऊन जातात. मंत्र कुठून निर्माण होतो? परेत. या ज्या 4 वाणी आहेत, त्या 4 वाणीपैकी पहिली वाणी जिथे मंत्र होतो ही परावाणी आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि मग वैसरी होतो पहिल्या मंत्र शब्दात. म्हणून
करेपासून स्फुरणारा जो मंत्र आहे तो मंत्र चैतन्य त्याला लागतं त्या स्फुरणाऱ्या मंत्रांना. अशा प्रकारे मंत्राचा उद्गमच म्हणजे चैतन्यातून होतो गुरुच्या. म्हणून सामान्य लोकांनी दिलेले मंत्र हे मौखिक मंत्र असतात. वाणी वाचेन भाषेने शब्दांनी युक्त असते मंत्र. गुरूंनी दिलेला मंत्र हा जिथून तो स्फुरतो परावाणीतून त्या ठिकाणी चैतन्याचा त्याला लाभ होतो, त्या शब्दाला त्या स्फुरतो आणि तिथून तो स्फुरलेला मंत्र पराप्रशक्तीमध्ये तेव्हा गुरुकडून आलेला मंत्र कसा असतो आणि कुठून येतो हे सांगितलेले या गौतमी तंत्रामध्ये. तेव्हा गुरु हे स्वतः शिवरूप असल्यामुळे ते शिवत्व मध्ये आत्मतत्व त्या ठिकाणी असते. ते मंत्र तंत्र आणि चैतन्य स्वरूप असतात. तेव्हा त्याचं रहस्य योग्य प्रकारे तेच जाणू शकतात. कुंडलिनी शक्ती उत्थित तेच करू शकतात. जिची गती जाणणारा विधिवत मंत्र तेच देतात. मंत्र सिद्धी ही त्यांच्याकडूनच प्राप्त होते. इतरांना ही योग्यता येऊ शकत नाही. सद्गुरूच्या कडूनच मंत्राला मंत्र चैतन्य प्राप्त होत असल्यामुळे असं मंत्र चैतन्य त्या शिष्याची निद्री शक्ती जी आहे ती जागृत होते. हे इतरांनी दिलेल्या मंत्रातून तसे होऊ शकत नाही आणि पुराण तंत्राचाच आधार घ्यायला हवा. पुराण तंत्रामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. आता ते पूर्ण होणार विषयाला आणि शिकण्याची वेळी समजायला दुसरा पाठ मिळाला. हा सुंदर श्लोक आहे. हा पुराण तंत्राला म्हणजे आपण तो पाहू. हा षटचक्र भेदन करणारी जी गुरुशक्ती जी कुंडलिनी आहे तिला जागवणारा म्हणजे कसा असतो त्याचं वर्णन पुराण तंत्रामध्ये केलेलं आहे. आजच्या शिक्षणाला आपण लक्ष देऊया. हरि ओम तत्सत्.